कोण असेल त्याच्यासाठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. सीझन 5चा मानकरी कोणता संघ खरं तर असेल त्याच्यासाठी ही मॅच आपल्याला अगदी पाहायला मिळते. फायनल मॅच आहे आणि फायनल डे आणि फायनल मॅच आता मात्र अंतिमचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. फायनल मॅच मध्ये दोनही संघ मातब्बर आहेत. एकमेकांच्या अगदी विरोधात खेळण्यासाठी शिवलिंग स्ट्रायकर्स टीम आणि त्यांच्या विरोधात नो कॉम्प्रोमाइज टायगर जबरदस्त दोनही संघ मातब्बर आहेत. एकमेकांच्या अगदी विरोधात खेळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पहिले षटक मार्गस्थ करत असताना टीम आपल्याला नो कॉम्प्रोमाइज टायगर संघाकडून अगदी पाहायला मिळाले आहेत विशाल. तर ऑन स्ट्राईकला बॅटर आहे शिवलिंग स्ट्रायकर संघाकडून ऋतिक पवार. तर नॉन स्ट्राईकला आहेत अक्षय पवार उर्फ भाना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द ट्रॅक परंतु बॅट आणि बॉलचा आता संपर्क होऊ शकलेला नाही. या जबरदस्त बॉल आताचा पाहायला मिळतो. डॉट आलाय. निर्धाव चेंडू सांगता आत्ताच्या बॉल वरती देखील होतीये. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. याच्या अगोदर तुम्ही गुरुजींचा आवाज देखील ऐकलाय मायक्रोफोन वरती. त्या सर्व समालोचकांचा मनपूर्वक धन्यवाद असेल. एक कॉलेट देण्याचं काम एसटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील होतंय. रिव्हर्स खेळायचा इरादा आणि आताचा बॉल पुन्हा एकदा अपील केली पंचांकडे आणि जबरदस्त चेंडू तर आहे आणि डॉट जो बॉल आहे ना तोच आलाय. निर्धाव चेंडू सांगता आत्ताच्या बॉल वरती देखील होत्या. पाक टू पाकचे बॉल जो आहे तो पहिला होता. तोच पावलांचा वापर करत पुढे सरसावत खेळायचा परंतु आता रिव्हर्स केला होता तो प्रयत्न ऋतिक पवार यांनी आणि आत्ताचा बॉल आहे ते पुन्हा एकदा डॉट आलाय. लगातारचे दोनही चेंडू मात्र डॉट आलेत. एक जबरदस्त मॅच. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा बिघड करायचा प्रयत्न पुढे सरसावट डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे एकदा हवेमध्ये खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आता मार्गस्थ होत असताना चेंडू सीमा रेषा पार चौकार आलेला आहे आणि चौकाराच्या मदतीने टीमचं खातं ओपन करत असताना शिवलिंग स्ट्रायकर संघाकडून ऋतिक पवारचा बॅट मधून 4 रन चौकार. शिवलिंग स्ट्रायकर संघाचा 13वा खेळाडू इथं पाठवायचा आहे. कृपा करून लवकर पाठवा. आणि रोमहर्षक सामना फायनलचा सामना चित्त थरारक असा सामना सुरू होतोय. विशाल पवार घेऊन येतोय पहिलं षटक सामना करतोय आणि हा पहा जोरदार मारलाय फटका गॅप मध्ये मारलाय आणि येतोय चौकार. एका चौकारानंतर दुसरा चौकार येतोय. सलग 2 चौकार येतात. इथं संघाची धावसंख्या वाढतीये. जोरदार फटकेबाजी इथे दिसतेय. खूपच सुंदर. 2 बॉल डॉट टाकले होते विशाल पवार यांनी परंतु आता समाचार घेताना दिसतोय. 2 बॉल जरी डॉट आले असेल विशाल यांचा परंतु ऋतिक त्यांचा खेळ विसरलेले नाहीयेत. त्यांनी अफलातून स्ट्रोक खेळलेत. ओ आता अल्टी पलटी केलाय. बॉल आता सीमा रेषेच्या बाहेर कल्टी होतोय की काय आणि तोच प्रयत्न पुन्हा एकदा ऋतिक पवार यांच्या बॅट मधून लगातारचा तिसरा चेंडू सीमा पार मिळतायत रन 4 चौकार. चौकार मारताना दिसतोय. तर खूप सुंदर फटका होता. रिव्हर्सशिपचा आधी प्रयत्न केला होता परंतु आता मात्र यशस्वी झालेला आहे आणि पुन्हा येतोय. आता चौकारांची हॅट्रिक इथे येते. ऋतिक म्हणजे म्हणतोय आता मी थांबत नसतो. थांबणे आम्हाला ठाऊकच नाहीये. धावसंख्या 12 या आकड्यावरती पोहोचले. शेवटचा बॉल आहे आता ऑन स्ट्राईकला पुढे एकदा ऋतिक आहे. स्ट्राईक शेवटच्या बॉल वरती आता पाहायला मिळेल फलंदाज. आताचा बॉल मात्र दंडात्मक कारवाई केली जाईल. आताच्या बॉल वरती गोलंदाजावरती आता कारवाई केली जाते. व्हाईट बॉल आताचा पाहायला मिळतो. धावसंख्या 13 या आकड्यावरती आहे. शेवटचा जो बॉल आहे तो मात्र अजून देखील शिल्लक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये लगातारचे बॉल जरी डॉट आले असतील ना परंतु त्याच्यानंतर लगातारचे 3 चौकार आलेले आहेत. कमबॅक जो आहे तो मात्र आपल्यालाच करायचा आहे. कानमंत्र कित्येक जणांचे ऐकले असतील परंतु कसा टप्पा आता वापरायचा आहे त्यांना ठाऊकच आहे विशाल. आणि हा पाम जोरदार गॅप मध्ये मारलाय फटका. स्ट्रेटच्या दिशेने मारलाय आणि हा पुन्हा एकदा चौकार येतोय आणि सलग 4 चौकार येतोय. इथं एक व्हाईट बॉल मध्ये आला होता त्याच्यानंतर हाही चौकार येतोय. ऋतिक काय आता थांबायचं नाव काय घेत नाहीये. संघासाठी उत्तम असं प्रदर्शन करताना दिसतोय ऋतिक. 4 चौकार येत आहेत. तिथं 4 चौकार खेळ आहेत लगातारचे. पहिल्या ओव्हरचा खेळ जो आहे तो संपलाय. शिवलिंग स्ट्रायकर आता 17 धावा कचऱ्याची घंटा वाजवूनच धावफलकावरती लावल्या जात आहेत. अजून विकेट जी आहे ती मिळालेली नाहीये खरं तर नो कॉम्प्रोमाइज टायगर संघाला. परंतु आता 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. ऋतिक पवारचे जेव्हा स्ट्रोक पाहायला मिळाले होते जिथे डॉट बेल खेळायला सुरुवातच केली होती सुरुवातीची परंतु असं वाटलं की मोठं थांबतायत की काय परंतु ऋतिक मात्र थांबणार नव्हते आणि लगातारचे 4 चेंडूवरती 4 चौकार त्यांनी खेचलेले आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आता आणि हा पाव तुंग मारलाय फटका. यावर पंच म्हणतायत 6 धावा. जबरदस्त. अक्षय पवार भाना रावळपिंडी एक्सप्रेस
फटके, जोरदार फटके मारतोय अक्षय. प्रत्येक मॅच मध्ये त्याने तुफान अशी फलंदाजी करून संघाला अतिशय उंचावर नेऊन ठेवलंय. फाना पहिल्या चेंडूवर पहिला षटकार, पुन्हा एकदा मारलाय. जबरदस्त असा हा फटका, एकदम परफेक्ट असं नियोजन आणि परफेक्ट असा कार्यक्रम झालेला आहे इथं. सुंदरसा फटका परफेक्ट टायमिंग न मारला होता. 6 धावांसाठी मारलेला फटका. 2 बॉल मध्ये 2 षटकार. 6 बॉल मध्ये 6 षटकार येतील का? सुंदरसा मारतोय पाना. नितीन पवार यांची बॉलिंग अक्षरशः खिळखिळी करताना दिसतोय बाणा. बघूयात पुढचा चेंडू कमबॅक करतात की काय नितीन पवार. भाडा यांचा खेळ मात्र जबरदस्त आहे. नेहमी आम्ही टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये त्यांना नागेश्वर जिमखाना बावडा संघाकडून त्यांचा खेळ आम्ही पाहत आलोय. आता पुन्हा एकदा गोलंदाज कमबॅकचा बॉल नितीन, आणि आताचा बॉल अक्रॉस खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा लॉगलेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ करत असताना एक जी धाव आहे ती मात्र कंप्लीट होते. षटकार आले होते 2 लगातार, परंतु त्याच्यानंतर आता 2 धावा ज्या आहेत ते पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जाते. 31 रन ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. सुंदरस कमबॅक करताना ते नितीन पवार दिसत आहेत. पुढील चेंडू भाना खेळतोय. बघूयात आता काय होतंय. आणि हा बघा भिरकवला आणि बुंद्यात बॉल होता. परफेक्ट असा यॉर्कर, आणि यॉर्करवर मिळालेली सुंदर अशी सर्वात मोठी विकेट. मोठा मासा गळाला. दांडी 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 जी आहे ती मात्र गोल केली. फलंदाज बाद होत आहेत. अर्थात भाना मात्र बॅक टू द पवेलियन होत असताना पाहायला मिळतील. परंतु नितीनने आज मात्र स्वतःला सिद्ध केले. STC लाईव्हच्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धी देण्याचं काम आमचे रणजित सर नक्कीच करणार आहेत. आणि ती विकेट अगदी मिळते. फलंदाज बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का शिवलिंग स्ट्रायकर संघाला बसत असताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, आणि आता पॉवरफुल स्ट्रोक ज्यांचे आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहे. आणि नागेश्वर जिमखाना बावडा संघाकडून करता बाहुबली ख्याती ज्यांची राहते तेच आता मैदानाच्या आतमध्ये. शरद पवार आता मैदानाच्या आतमध्ये. सुंदरसा बॉल होता याच्या आधीचा. यॉर्कर म्हणजे अगदी बुमराच्या यॉर्करलाही लाजवेल असा चेंडू डायरेक्ट बुंदात पडला, आणि यॉर्कर असा चेंडू त्रिफळाचीच झालेले आहेत भाना. खूपच मोठी विकेट मिळवल्यानंतर सुंदरसा कमबॅक केलेला आहे नितीन पवार यांनी. आता त्यांची जागा घेत आहेत शरद पवार. शरद पवार ऑन स्ट्राईकला. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आल्या सरचीच खेळ आहे. रिव्हर्सचा आहे आणि तो सक्सेसफुल करून दाखवणं तेच आमचं काम आहे. चेंडू सीमा रेषा पार, जब बेडा होगा पार, मिलेगा रन 4 चौकार. काय जबरदस्त फटका होता हा. म्हणजे रिव्हर्सशिपचा हा बादशाह शरद पवार. म्हणजे जबरदस्त अशी फटकेबाजी. रिव्हर्सशिप खेळणं खूप अवघड असतं, आणि अवघड हा फटका हा खेळाडू अतिशय आरामात खेळताना दिसतो. आणि सुंदर असे चौकार आणि षटकार रिव्हर्सशिप मध्ये मारून संघासाठी खूपच चांगले योगदान देताना दिसतो. आणि तेच आता खरं तर मैदानाच्या आतमध्ये शरद पवार करत आहेत. आणि तो रिव्हर्सचा फटका खेळलेला होता. पहिलाच बॉल होता त्यांच्यासाठी, आणि पहिल्याच बॉलवरती चौकार अगदी खेचलाय. ना तेरी न मेरी धावफलकावरती डबल तेरी. 33 धावा धावफलकावरती आहेत. एका विकेटचं नुकसान आतापर्यंत राहिलंय. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. फलंदाज. अरे बापरे, हा मारला उत्तुंग असा फटका. हलते चेंडू, सुंदरसा फटका होता, आणि यावर चौकार येताना दिसतोय. अडवण्याचा आटकाट प्रयत्न केला होता. जीवाची बाजी मारली होती, परंतु बॉल काय अडवायला यश मिळालेलं नाहीये. चौकार येताना दिसतोय इथं. खूपच जबरदस्त फटका होता. परफेक्ट टायमिंग होतं, आणि पॉवर प्लेचा अतिशय उत्तम वापर करताना दिसतोय इथं शरद. दोन्ही साईडला, लेग साईड असू द्या किंवा ऑफ साईड असू द्या, दोन्ही साईडचा एकदम पुरेपूर वापर करतोय. परफेक्ट डोकं लावतोय आणि चौकार मिळवतोय. आणि बावडा गावचे उद्योजक आणि क्रिकेट प्रेमींना प्रत्येक वेळी सहकार्य करणारे किरण पवार बापू यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष असं स्वागत. 37 धावांवर 1 विकेट झालेली आहे. आणि किरण बापूंचं योगदान म्हणजे फक्त गावापुरतं नसून संपूर्ण तालुक्याच्या क्रिकेटमध्ये त्यांचं खूप योगदान असतं. प्रत्येक खंडा तालुक्याच्या क्रिकेटमध्ये, सर्व गावांमध्ये, सर्व तालुक्याच्या क्रिकेटमध्ये त्यांचं योगदान असतं. जबरदस्त असा सामना. शरद रंगत आणतोय.
रंग आणतोय मॅच मध्ये शरद. खूपच जबरदस्त अशी खेळी. धावसंख्या 37 आकड्यावरती आहे. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय तिसऱ्या षटकासाठी आलेत. तो आडव्या बॅटने खेळायचा होता. आताचा बॉल मात्र अवांतर कळवलाय. व्हाईट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. खराब चेंडू आला आहे. प्रणव मांढरे या ठिकाणी आलेले आहेत आणि पहिलाच बॉल मात्र अवांतरचा पाहतोय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल जो आहे तो आलेला आहे. धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या 38 आकड्यावरती आहे. माफ करा, 40 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. खोलवटप्पाचा बॉल आहे. जमिनीला घासत आताचा बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला आहे आणि त्याचबरोबर साहिल होते त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक धाव जी आहे ती पुन्हा एकदा कंप्लीट होतीये आणि पुन्हा एकदा येतोय शरद. धडाकेबाज फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा शरद. बघूयात आता काय करतोय. खूपच सुंदरशी बॅटिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली आतापर्यंत आपल्याला. पुढचा चेंडू प्रणवचा आणि काय हा टाकलाय, बाहेर टाकलाय चेंडू. पंच म्हणतायत वाईड बॉल, वाईड चेंडू. खेळाडूपासून दूर ठेवण्याचं काम करता आता प्रणव यांचा तोच इरादा आहे. परंतु आता जो टप्पा आहे त्याला तो सापडतच नाहीये आणि तीच चूक करता प्रणव मांढरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु आता दुरुस्ती जी आहे त्यांना ती ठाऊकच आहे आणि दुरुस्ती आता ते नक्कीच करणार आहे. धावसंख्या 42 आकड्यावरती पोहोचली आहे. तिसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला वाईड आला, त्यानंतर सिंगल, त्यानंतर वाईड देखील आला, त्यानंतरचा बॉल आहे. खोलवा टप्प्याचा बॉल आताचा या ठिकाणी पाहूयात. यष्टीरक्षक पुन्हा एकदा आणि टप्पा नियंत्रित करणं तेच गरजेचं होतं आणि तो आता नियंत्रित टप्पा आणण्याचं काम प्रणव मांढरे यांच्या मध्ये चालू आहे. डॉट बॉल आलाय. 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. धावफलकावरती 42 स्विंग स्ट्रायकर्स, 1 विकेटचं नुकसान. यॉर्कर टाईपचा हा चेंडू होता. काही समजू शकले नाही शरद. सुंदरसा चेंडू अगदी बुंध्यात टाकला होता. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू प्रणव याचा. सामना करतील शरद. खेळवलाय, अक्षरशः खेळून काढलाय, खेळवला हा चेंडू. काहीच समजू शकत नाहीये शरद. निर्धाव चेंडू. डॉट बॉल जो आहे तो आलेला आहे आणि आता बॅक टू बॅकच आलेले आहे डॉट. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल आता प्रणव मांढरे यांची आहे. कारण की व्हाईट बॉल जरी आले असतील परंतु त्यांचा खेळ त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा शरद पवार. जो पॉवरफुल स्ट्रोक आतापर्यंत खेळला आहे तोच आता ऑन स्ट्राईकला आहे. वा काय फटका खेळा. अक्रॉस रन करायचा होता तो फटक्याला केले लँड काउंट कॉर्नरला. सीमा रेषेच्या बाहेर. ताकद आणि नजाकत. सिक्सर, 6 धावा. शरदला तुम्ही जास्त वेळ थांबू शकणार नाही हे शरदनं दाखवून दिलंय आणि अगदी वावरा बाहेर मारेला हा फटका होता. 6 धावांसाठी वाऱ्याच्या दिशेचा उत्तम वापर करतोय शरद. परफेक्ट दिशेला परफेक्ट शॉट मारतोय आणि आपली दावेदारी निश्चित करतोय. खूपच सुंदर फटका होता. ज्या दिशेने चेंडू टाकण्याचा तुम्ही प्रयत्न करताय त्या दिशेने आक्रमण करणं खरं तर महत्वाचं असतं आणि तेच आक्रमण शरद पवार यांचं पाहायला मिळालंय. धावसंख्या पुढे जात असताना शिवलिंग स्ट्रायकर्स 48 धावा धावफलकावरती आहेत. 1 विकेटचं नुकसान आतापर्यंत राहिलंय. अजून 2 बॉल जे आहेत ते मात्र या षटकातले बाकी आहेत. प्रणव मांढरे एक नामांकित खेळाडूंच्या यादीमध्ये प्रणवचं नाव आता येणाऱ्या काळामध्ये नक्कीच घेतलं जाईल. आणि आताचा बॉल फ्लाय स्लिप ताईना ड्राय तर लावली कमालीची. झेल आता मिस केला जातोय परंतु झेल कोणाचा होता आणि कोणाचा मिस झालेला आहे. अर्थात शरद पवार होते ऑन स्ट्राईकला आणि आताच्या बॉलवरती 1 धाव जी आहे ती पुन्हा एकदा कंप्लीट होते. 49 बनले आहेत. तो रिप्ले ऑन स्क्रीनवरती STC लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा तो पाहणार आहोत. अगदी ड्राय लावली होती कमालीची परंतु चेंडू हातातून घसरून गेलाय. 49 लागले आहेत. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकाचा. ऑन स्ट्राईकला ऋतिक पवार. आणि 4 चौकार मारल्यानंतर हा तुमचा मारलाय फटका. जोरदार आहे फटका आणि इकडे पंचांनी दिलाय नो बॉल. नो बॉल वर मिळतात. नो बॉल फुलटॉस होता तो बिमर झालेला आहे आणि आता त्याच्यामुळे तो फुलटॉस वरती बॉस होत असताना आताच्या बॉलला चौकार. 4 रन. चौकार मिळतोय. नो प्लस आताचा चौकार आलाय. धावसंख्या पुढे जाते आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी आपण पाहूयात. पंच चौकार की षटकार आहे. चर्चा चालू आहे दोनही पंचांची आणि त्याचबरोबर आता चर्चेतून निर्णय काय कळवला जातोय. आउट ऑफ द पार्क आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. नो प्लस षटकार आताचा मिळतोय. 7 धावांचा बोनस खरं तर शिवलिंग स्ट्रायकर्स टीमला आता मात्र दिला जातोय. त्यानंतरचा बॉल मात्र उघड्या डोळे पहा नेट आणि पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल तर सुपर हिटचा डुपर हिट फ्री हिटचा बॉल आहे.
पाठीबोरे सरकले होते आणि त्याचबरोबर आता पुन्हा एकदा फटक्याला उचलायचा प्रयत्न होता. चेंडू आताचा डॉट आलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. एका विकेटचं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 56 धावा धावफलकावरती आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. एका विकेटचं नुकसान. 56 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम शिवलिंग स्ट्रायकर्स. ऋतिक मात्र आता सुसाट सुटलाय. आता काय थांबायचं नाव मात्र काय घेताना दिसत नाहीये. चौकार मारतोय. आता पुन्हा एकदा षटकार मारला होता, परंतु सुंदर असा कमबॅक इथं प्रणव मांढरेच्या बॉलमधून फ्री हिटला डॉट चेंडू मिळवण्यात यश मात्र इथं मिळवताना दिसतोय प्रणव. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 56 धावांवर 1 विकेट. आता मात्र शरद येतोय स्ट्राईकवर. ज्या तडाकेबाज फलंदाजाची अपेक्षा या शरदकडून नेहमीच असते, तो आज पुरेपूर साध्य करताना दिसतोय. तर शरद खूपच सुंदर बॅटिंगचा नजारा इथं. म्हणजे शरदचे रिव्हर्शिप्सचे फटके हे खूप म्हणजे दुर्मिळ फटके आपल्याला इथं बघायला मिळतात. नयनरम्य असे फटके आज शरदच्या बॅटमधून आपण नेहमीच पाहत आलोय. पुढचा चेंडू शरद करतोय सामना. स्ट्रेटला मारलेला फटका. फिल्डर येतोय पाठीमाग. एक सुंदर क्षेत्ररक्षण, यावर 1 धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण आताच या ठिकाणी आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज खरं तर आलेले आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ ज्यांचा राहिलेला आहे. शतकवीर खरं तर आहेत. आता बॉलिंग ट्रॅक वरती त्यांना आपण पाहतोय. साहिल आलेत. साहिल पवारचा हा चेंडू मात्र जबरदस्त वापरलेला आहे त्यांनी आणि चेंडू मात्र डॉट आलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल होते ऑन स्ट्राईकला. चौकार किंग म्हणून ऋतिकांची ओळख आता या मॅच साठी आहे आणि आता त्यांच्या पुढे डॉट आणण्याचं काम साहिल पवार यांच्या माध्यमातून सुरू होईल. 57 धावा धावफलकावरती लागले आहेत. अशा जर रीतीने तुम्ही धावसंख्या चालू ठेवली, करंट रन रेट आहे तुम्हाला 17.1 चा. तुमचा प्रोजेक्ट स्कोर 100 पार होऊ शकतो. त्यानंतरचा बॉल खुल्या टप्प्याचा आहे. पिक करायचा प्रयत्न. पिकअप शॉट आताचा खेळ आहे आणि आताचा बॉल सीमा रेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा मिळवेल 6 धावा. षटकार. जबरदस्त फटका होता. 6 धावांसाठी मारला. बुंद टाकायचा प्रयत्न पण तो यशस्वी करून दाखवला षटकार मारून ऋतिकने. खतरनाक फटका होता. परफेक्ट बॅटवर घेतला आणि दिला बाहेर फेकून 6 धावांसाठी. खूपच सुंदर बॅटिंग करतोय ऋतिक. त्याच्या नावाला साजिश अशी खेळी करतोय. सलग 4 चौकार मारल्यानंतर आता हे 2 षटकार येतात त्याच्या बॅटमधून. खूपच सुंदर. म्हणजे शरद पवारांवर कुठलाही लोड येताना दिसत नाही. संपूर्ण धावांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतोय हा ऋतिक. सुंदर बॅटिंग करतोय. त्यानंतरचा बॉल पुन्हा आहे आणि आता ऋतिक पवार मैदानाच्या आतमध्ये टॉपेच होती. पाठीमागे खेळायचं होता आणि तो दिशा बदलून पाठीमागे चेंडू जात होता. चेंडू सीमा रेषा पार. षटकारानंतर चौकार. 4 रन. ऋतिक आता थांबायचं नाव मात्र घेत नाहीये. प्रत्येक चेंडूवर षटकार आणि चौकार मारायचा प्रयत्न ऋतिकचा. खूप सुंदर खेळतोय. साहिल सारखा चांगला गोलंदाज त्याची लय बिघडवताना दिसतोय हा ऋतिक. सुंदर बॉलिंग बॅटिंग करतोय. चौकार आलेला होता, षटकार आलेला होता. जे काही होतं ते सगळं झालेलं आहे. ते आम्हाला विसरूनच आता गोलंदाजी करायची आहे. आत्ताचा बॉल सनसनाटी जलवा. साहिल पवार यांच्या माध्यमातून चेंडू मात्र आताचा डॉट आलाय. निर्धाव चेंडू सांगता आताच्या बॉल वरती होतीये. 4थं षटक आहे. 3.5 चेंडू आतापर्यंत खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल 4थ्या षटकाचा उरलेला आहे. 67 धावा धावफलकावरती लागल्यात. ऋतिक पवारांचा खेळ मात्र जबरदस्त. आतापर्यंत 13 चेंडूमध्ये 33 धावा त्यांनी वैयक्तिक नाबाद. फेरीमध्ये अजून मैदानाचा तट सोडलेला नाहीये. इथे हाही बॉल मात्र जबरदस्तच पाहायला मिळतोय. चेंडू पुढे एकदा डॉट आलेला आहे. बॅक टू बॅकचा डॉट आलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. शिवलिंग स्ट्रायकर्स टीम आता 67 धावा धावफलकावरती आहेत. एका विकेटचं नुकसान. सुंदर असा षटकार घेतल्यानंतर चांगला कमबॅक करताना तसे दिसतोय साहिल. निर्धाव असे 2 चेंडू टाकून पूर्ण दबावात आणलेला शिवलिंग स्ट्रायकर्स संघाला चांगला कमबॅक केलेला आहे. आता पुन्हा येतोय शरद येतोय स्ट्राईकवर. आता स्ट्राईक वरती पुन्हा शरद पवार या ठिकाणी स्ट्राईक वरती येत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आता 5वं षटक मार्गस्थ करत असताना प्रणव मांढरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणव मांढरे मागील ओव्हरमध्ये थोडेसे महागडे ठरले होते. जवळजवळ 17 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. परंतु आता कमबॅक करायचा आहे प्रणव यांना. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. जाऊयात मॅच. ओहो, आताचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त वापरलाय. चेंडू मात्र डॉट आलाय.
निर्धाव चेंडू सांगता आत्ताच्या बॉलवरती होतीये. प्रणवचं चांगलं कमबॅक, मागची महागडं षटक पार पाडल्यानंतर तो आता आलाय आणि आता पहिला चेंडू डॉट चेंडू दबावात टाकलाय त्यांनी पुढच्या संघाला. इस दबाव दडपण जो काही असेल तो मात्र आता निर्माणच करायचा आहे आम्हाला. तोच इरादा करत आता प्रणव मांढरे इथे करतील का शरद? परंतु दबाव दडपण जो काही असेल तो माझं फटकवण्याचा आणि संपवण्याचं काम मी सातत्यानेच करतो. शरद पवार देखील सांगतायत आता माझे 440 सोलचे झटके, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार साधावा. काय उत्तुंग फटका होता, जबरदस्त एकदम नेमून मारलेला फटका, जबरदस्त टप्प्यात घेतला आणि परफेक्ट शॉट मारून हा षटकार मारलेला आहे शरदने. खूपच जबरदस्त बॅटिंग करतोय, आपल्या संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना दिसतोय शरद. सुंदर अशी फटकेबाजी, प्रणवची पूर्ण लय बिघडवताना दिसतोय आता शरद. टप्प्यात होता आणि टप्प्यात आल्यावरती नेहमी आम्ही कार्यक्रमच करत असतो. तोच इरादा आता शरद पवारांचा आहे. हो हो हो, आई उंच गेलाय हवेत चेंडू, परंतु झेल घेण्याच्या प्रयत्नात हा मिळालेला आहे षटकार आणि त्यावर एक मिळालेला नो बॉल बोनस मिळतोय. नो बॉलचा बोनस आणि हा फ्री हिट येतो आता पुढच्या चेंडूवर. पुन्हा पुन्हा लय बिघडवतोय शरद. काय फटका होता, उंच मारलेला फटका, फिल्डर काहीच करू शकला नाही. 6 धावा मिळाल्या आणि हा मिळालेला दिवाळीचा बोनस, त्याच्यावर नो बॉल आणि आता फ्री हिट. फ्री हिटला बघत आता शरद पवार काय करतायत. फ्री हिटचा बॉल आहे, ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा शरद पवार आहेत. आता वातावरणामध्ये देखील बदल जाणवतोय, थोडंसं फास्ट खेळा विनंती राहील. 5वं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. 2 चेंडू मात्र कंप्लीट झाले आता. त्यानंतरचा बॉल मात्र फ्री हिटचा आहे. 2 चेंडू कंप्लीट आहेत. 2 चेंडू कंप्लीट आहेत. पहिला डॉट, त्यानंतर षटकार आलाय आणि आताचा नो बॉल. नो बॉल. 2 चेंडू कंप्लीट आहेत. शरद पवार ऑन स्ट्राईकला आता पुन्हा एकदा आहेत. फ्री हिटचा बॉल, त्यानंतरचा फटका पाहायला मिळतोय का आणि समोर खेळायचा प्रयत्न आताचा केलाय. लॉंग ऑन मध्ये चेंडू मात्र प्रवेश करत असताना चेंडू सीमा रेषा पार, मिळत आहेत रन 4, चौकार. दोन्ही फिल्डरच्या मधोमध एकदम पतोलून मापून मारलेला हा फटका 4 धावांसाठी येतोय. काय खेळतोय शरद, त्याला सर्व फिल्डिंग माहिती आहे, कुठला फिल्डर कुठं उभा आहे आणि त्याचं गणित जुळवून तो बरोबर गॅप मध्ये टोलवतोय आणि चौकार मिळवतोय. गॅप निवडणं आमचं कामच आहे आणि आम्ही नेहमी सुईमध्ये जसा धागा उगला जातो तेच आम्हाला फटके माहीत आहेत आणि तेच फटके आता शरद पवार इथे खेळतायत. पुन्हा एकदा शेलाऱ्याची कापडे भंडाऱ्याचा नाद, वारे फाकड्या, टाक उचल की टाक, टाक उचल की टाक आणि आताचा बॉल सीमा रेषा पार. पुन्हा एकदा आताच्या बॉल वरती सुई धागा शॉट मारल्यानंतर हा वळून मारलेला अंगावर घेतलेला हा चेंडू होता आणि तो भिरकवून दिला डायरेक्ट सीमा रेषेच्या पार. षटकार येतोय आणि आता मात्र बॉलरची दानादान उडवतोय शरद. काय खेळतात दोघं, असं वाटत नाहीये की कोणत्या प्रकारचा दबाव या दोन्ही खेळाडूंवर आहे. खूपच सुंदर खेळतात. धावसंख्या पुढे जाते. षटकाराच्या मदतीने 90 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्याचा डोंगर नव्हे आता शिखर जे आहे तेच बनवलंय घट्ट आणि 90 धावांपर्यंत मजल मारणारी फटकेबाजी आता शरद पवार आणि त्याचबरोबर ऋतिक पवारची जबरदस्त पार्टनरशिप या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली आहे. जाऊयात मागच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. त्यानंतरचा बॉल 5व्या षटकातले काही चेंडू उरलेत, पुढेच गेले होते आणि आता तोच आता जो होता तो माइंडसेट इथे फसलाय होता गोलंदाजांचा. नो बॉलचा इशारा, खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलाय, त्याच्यामुळे नो बॉल इथे कळवला जातोय आणि त्याचबरोबर आता पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल. धावसंख्या 91. जबरदस्त असं दबावात टाकलं या दोन्ही फलंदाजांनी. काय खेळतायत, अक्षरशः प्रणवची पूर्ण लय बिघडून टाकलेली आहे आणि काय खेळतायत दोघं, जबरदस्त यार, खतरनाक. म्हणजे क्रिकेट असावं तर सामना असावा तर असा. अबब, हा भागा बोंद्यात टाकला होता, निर्धाव चेंडू दिसतोय. म्हणजे फ्री हिटचा वापर अजिबात करून दिलेला नाहीये प्रणवने इथं. सुंदर असा कमबॅक केलाय. नो बॉल नंतर हा डॉट चेंडू, खूपच सुंदर. डॉट जो बॉल आहे तो आलेला आहे. शेवटचा बॉल 5व्या षटकाचा बाकी आहे. 91 रन ऑन द बोर्ड, 91 धावा धावफलकावरती लागल्या. शरद पुन्हा एकदा आहेत. ओ वा, काय स्वीप करायचा होता आणि आताचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क, सिक्सर, 6 धावा.
6 धावांची मदत येते आणि धावसंख्या आता पुढे जात असताना संघाची धावसंख्या 97 या आकड्यावरती आहे. एका विकेटचं नुकसान, 97 रन ऑन द बोर्ड. अगदी खोदून काढला होता शॉट, अगदी वाकून हा मारलेला फटका, काय टायमिंग होतं, म्हणजे ताकदीचा हा उत्तम उदाहरण, उत्तम नमुना म्हणावा लागेल. खूपच सुंदरसा फटका मारला शरदने. स्लोअर बॉल होता, एकदम परफेक्ट ओळखून तो सीमारेषेच्या पायर ढकलण्यामध्ये शरदला मात्र इथं यश मिळताना दिसतंय. आणि प्रणवचे 2 ओव्हरमध्ये जवळजवळ 47 धावा, म्हणजे त्याची 50 होता होता 3 रन कमी पडलेले आहेत. खूपच धुवाधार अशी बॅटिंग ऋतिक आणि शरदच्या बॅटिंग मधून बघताना मिळते. दोन्ही फलंदाज जबरदस्त खेळतात. जबरदस्त फलंदाजी आणि जबरदस्त पार्टनरशिप होणं संघासाठी गरजेचं होतं, ते आता झालेलं आहे. चला ड्रिंक्स ब्रेक संपवा मित्रांनो. वातावरणामध्ये बदल आहे, आपल्याला अख्खी मॅच कव्हर करायची आहे. पुढे बावडा या गावामध्ये कार्यक्रम देखील आहेत आणि त्याची यात्रा देखील आहे. त्याच्यामुळे आता सर्व खेळाडू रसिकांनी आज मात्र सहकार्य करा. शेवटची ओव्हर बाकी आहे. धावसंख्या 97 धावा धावफलकावरती आहेत. एका विकेटचं नुकसान राहिलंय आणि आता 6 बॉलचा खेळ उरत असताना कोणत्या गोलंदाजाला आणि कोणत्या खेळाडूला आता पुढे आणण्याचं काम टीम इथे न कॉम्प्रोमाइज टायगर संघ करेल, कारण की आतापर्यंत होत्याचं नव्हतंच झालंय, परंतु इथून देखील कमबॅक करणं आपल्या संघासाठी महत्वाचं आहे. 97 धावांवर 1 विकेट आणि आता अजित आलाय. अजित उत्तम पवार हा अतिशय नावाजलेला फास्टर गोलंदाज, ज्या मागच्या मॅच मध्ये त्याने 2 विकेट मिळवून संघाला चांगलं पदार्पण करून दिलं होतं, असा हा अजित येतोय आपल्या संघाची धुरा खांद्यावर घेण्यासाठी. कारण जबरदस्त ही फटकेबाजी करतात शरद आणि ऋतिक. खतरनाक अशी बॅटिंग त्यांनी आज आतापर्यंत दाखवलेली आहे आणि त्याची धावसंख्या रोखण्यासाठी आणि ही जोडी फोडण्यासाठी अजितची निवड या संघाने केलेली आहे. बघूयात आता अजित काय करतोय. खूपच मोठा रनअप आहे याचा आणि बघूयात काय होतंय. ऋतिक करतोय सामना, अजित येतोय पळत. पहिला चेंडू आणि हा बघा उंच डोलवलाय, हवेत चेंडू, खाली येतोय फिल्डर, बघूया झेल होतोय का. आणि जसं नावाप्रमाणे मी आता म्हणलो होतो, जी भागीदारी तोडण्यासाठी अजितला पाठवलं होतं ती अतिशय तंतोतंत खरी करताना दिसतोय इथं अजित. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट, पहिला धक्का. ऋतिक सारखा बॅट्समन जो अतिशय उत्तम फॉर्म मध्ये होता, चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला होता, असा हा ऋतिक आता मैदानाच्या बाहेर जातोय आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला आहे अक्षय. अजितनं खूपच मोठा कमबॅक, खूपच मोठं चांगलं योगदान दिलेलं आहे संघासाठी. पहिली विकेट मिळवून दिलेली आहे, ज्या विकेटच्या शोधात बऱ्याच वेळेपासून हा नो कॉम्प्रोमाइज संघ होता, ती विकेट मात्र इथं अजित मिळवून येताना दिसतोय. पहिला बॉल होता अजित यांचा आणि पहिल्याच बॉलवरती ऋतिक यांना बाद केलं जात आहे. धावसंख्या 97 आकड्यावरती आहे. 2 विकेटचं नुकसान. आता शिवलिंग स्ट्रायकर संघाला पुन्हा एकदा धक्का जो आहे तो आता बसलाय. अजून 5 बॉलचा खेळ इथे शिल्लक असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवार या ठिकाणी येत आहेत आणि 5 बॉलमध्ये आता कशा प्रकारे धावसंख्या इथून संघ पुढे ट्रॅव्हल होतोय. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. गोलंदाज अजित आहेत. पहिल्याच बॉलवरती यश होतं, परंतु आता दुसऱ्या बॉलवरती आता या ठिकाणी 1 धाव जी आहे ती मात्र कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा 98 रन ऑन द बोर्ड, 98 धावा धावफलकावरती आहेत. आता शरद घेतोय स्ट्राईक. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही केला नाही, कारण त्याला माहिती आहे की हीच जबाबदारी माझ्या खांद्यावर घेऊन मी चांगली फटकेबाजी करू शकतो आणि धावांचा डोंगर उभा करू शकतो, कारण भरपूर चेंडू त्याने खेळलेले आहेत. त्याला आता हा चेंडू जणू फुटबॉल सारखा दिसतोय की काय, अशी अवस्था आहे. पुढचा चेंडू अजितचा सामना करेल शरद आहेत. अल्टीपल्टी करायचा होता आणि त्याचबरोबर आताचा बॉल पुन्हा चांगला मिळाला होता, परंतु आताच्या बॉलवरती 1 धाव इथे कंप्लीट होते. धावसंख्या 99 रन ऑन द बोर्ड, 99 धावा धावफलकावरती आहेत. परंतु आता शिरवळ सिटीच्या एंडकडून गोलंदाजी किंबहुना सोपी आहे, कारण की वाऱ्याची उलटी दिशा खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचा अडथळा आता फलंदाजांना येऊच लागलाय. परंतु खंडाळा सिटीकडून जेव्हा आपण एंड निवडत असतो ना, तेव्हा वाऱ्याच्या झोक्यावरती फटके देखील दमदार खेळत असतात, परंतु आता वाऱ्याची दिशा ती मात्र उलटीच आहे आणि आता उलटा स्ट्रोक नाहीये. धावसंख्या 99. त्यानंतरचा बॉल 3 बॉलचा खेळ उरलाय आणि आताचा बॉल देखील जबरदस्त आहे. धावचीची संधी बनते आणि त्याचबरोबर आताच्या या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहूयात 1 जी धाव आहे ती मात्र तिसऱ्या पंचांना विचारणा केली जाते.
जाऊयात पुढे एकदा एस टी वॉर्ड रूम मध्ये स्ट्राईक चेक करायची आहे आणि आता चला शैलेश पवार इथे यायचे. शैलेश पवार कुठे असते इथे यायचे. चला तिसरे पंच चला. अक्षय पवार मात्र बॅक टू द पवेलियन होत आहेत. फलंदाज OUT आउट, फलंदाज बॅक टू द पवेलियन होत आहेत. एवढा आणि नवीन फलंदाज जे असतील ते स्ट्राईक वरती जातील याची नोंद घ्या. चला न्यू बॅटर स्ट्राईक वरती जातील. डायरेक्ट आपल्याला तिकीटच भेटणार आहे स्ट्राईक्स. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आले. अक्षय पवारच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत आणि अजून चेंडू या ठिकाणी बाकी असणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ आहे तो शिल्लक आहे. धावसंख्या 99 या आकड्यावरती पोहोचली आहे. 99 ऑन द बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ उरला आहे. 2 बॉलमध्ये आता कशा प्रकारे फलंदाज अक्षय यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता येतोय स्ट्राईकवर अक्षय पवार. हार्ड हिटर म्हणलं जातं, हिटिंगचा बादशाह म्हणलं जातं या प्लेअरला. खूपच सुंदर असे फटके मारतो हा षटकारवर षटकार मारणार हा फलंदाज. बघूयात आता काय करतोय. आधीच्या मॅच मध्ये त्याने जबरदस्त अशी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला होता आणि आता अजय विरुद्ध अक्षय येत आहेत. बघूयात काय होत आहे. पुढचा चेंडू. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु आत्ताचा बॉल मात्र जबरदस्त पाहायला मिळतो. धावचीची संधी होती आणि संधीचं आम्ही नेहमी सोनं करत असतो. फलंदाज अक्षय बॅक टू द पवेलियन पोहोचत आहेत. एकच बॉल उरलेला आहे परंतु आता शरद पवार आतापर्यंत 17 बॉल 45 धावांची खेळी त्यांच्या वतीने पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे अर्धशतकाची खेळी. इथे शरद पवार यांची पाहायला मिळेल का. 17 बॉल 45 धावा त्यांनी वैयक्तिक बनवल्या आहेत आपल्या टीमसाठी. परंतु शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 99 आकड्यावरती आहे. 3 या आकड्यामध्ये पोहोचेल का धावफलक. खोलटप्याचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न आताच्या बॉलवरती आहे. 1 धावची मिळते. त्यानंतर दुसरीचा प्रयत्न. धावचीची संधी आहे आणि याचबरोबर आता डायरेक्ट हिट आहे आणि त्याचबरोबर काय घडेल पंच काय कळवतील आणि त्याचबरोबर आत्ताचा निर्णय मात्र महत्वाचा आहे आणि याचबरोबर आत्ताच्या धावा कंप्लीट होत आहेत. नॉट आउट दिलेला आहे पंचांनी आणि जबरदस्त अशी बॅटिंग. म्हणजे शरद शेवटचा चेंडू घेऊन षटकार मारायचा प्रयत्नात होता परंतु अजितने बरोबर त्याला बुंदात बॉल टाकलेला आहे आणि षटकार मारण्यासाठी रोखलेला आहे आणि शतक त्याची 50 मात्र ते थांबताना दिसते. 101 धावा धावफलकावरती आहेत. टोटल रन्स 101 बनवल्यात. विजयासाठी 102 बनवायचे आहेत. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि पुढचा सामना लगेच सुरू करायचा आहे कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. लो लाईट मध्ये सामना खेळायला लागू नये यासाठी दोन्ही संघांना आपल्याला सहकार्य करायचं आहे आणि लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. लोकप्रमाणे संघाने आपले 2 सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे आहेत जेणेकरून लवकर सामना सुरू करता येईल. आणि त्याच्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी आपल्याला वेळेची गरज आहे आणि लवकरात लवकर सुरू व्हावा अशी मी सर्वांना विनंती करतो. 102 धावा जिंकण्यासाठी आहे आता 101 धावांचा डोंगर शिवलिंग स्ट्रायकर संघाने उभा केलेला आहे. आता ते आव्हान पार करतील का. कारण आधीच्या मॅच मध्ये साहिलची बॅट तळपली होती आणि शतक केलं होतं आणि 148 धावा त्यांनी केल्या होत्या. तशा फटकेबाजीची गरज आता नो कॉम्प्रोमाइज संघाला आहे आणि ती पूर्ण होईल का याची सर्वांना उत्सुकता आहे. दोन्ही ही संघ अगदी फायनलला साजिश अशी धावांची संख्या उभी करण्यात शिवलिंग स्ट्रायकर संघाला आता इथे यश मिळताना दिसत आहे.
फायनलच्या मॅच मध्ये रंगत निर्माण केलेली आहे. शरद आणि ऋतिकने जी काय बॅटिंग केली त्या बॅटिंगच्या जोरावर 101 धावांचा डोंगर उभा केलाय. खूपच सुंदर. शरदला मधल्या काळामध्ये स्ट्राईक नाही मिळाली त्यामुळे कदाचित थोडा स्कोअर पाठीमागे राहिला असावा. त्यानं प्रयत्न केला होता आणि 50 मात्र इथं 50 धावा करण्यामध्ये त्याला तीन धावा कमी पडलेल्या आहेत. त्याने 18 बॉलमध्ये 47 धावा केलेल्या आहेत. ऋतिकने 15 बॉलमध्ये 33 धावा. अशा दोघांच्या या चांगल्या पार्टनरशिपच्या जोरावर आज 101 धावांचा डोंगर उभा झालेला आहे. आता निर्णायकाचा सामना, फायनलचा सामना. सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत की आता मात्र काय होणार, ती ट्रॉफी कोण जिंकणार, ती ट्रॉफी कोणाच्या हातामध्ये जाणार. ज्या 2 दिवसापासून आपण या फायनलच्या सामन्याची वाट पाहतोय तो सामना आता सुरू झालेला आहे आणि आता ती ट्रॉफी कोण जिंकणार याची उत्सुकता संपूर्ण गावाला, संपूर्ण पंचक्रोशीला, बावडा प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंना ही उत्सुकता मात्र इथे लागताना दिसते. अजित पवारने चांगला कमबॅक केला म्हणजे ही शेवटची ओव्हर अतिशय निर्णायक होती आणि त्या ओव्हरमध्ये तुषार पवार कुठे असतील त्यांनी ते यायचंय. आणि आता येत आहेत नो कॉम्प्रोमाइज संघाचे दोन्ही ओपनर बॅट्समन साहिल पवार आणि तेजस पवार आता मैदानात उतरले. आणि इकडे पण तुम्ही बघताय शिवलिंग स्ट्रायकर संघाचे कॅप्टन आणि सर्व टीम आता मैदानामध्ये उतरतीये. जबरदस्त शिस्त आणि शिस्तप्रिय असा संघ एका लाईनीमध्ये, एका रेषेमध्ये मैदानामध्ये पदार्पण करतो. अतिशय सुंदर असं खेळाडूवृत्तीचं प्रदर्शन. खूपच सुंदर शिस्तबद्ध चाललेला हा सामना अतिशय रोमहर्षक आता होणार आहे. साहिल आणि तेजस आले स्ट्राईकला. मागच्या मॅच मध्ये अतिशय जबरदस्त अशी फटकेबाजी केली होती साहिलने आणि आता तशाच फटकेबाजीची गरज. टीम मॅनेजमेंट चालू आहे. टीम एकत्र आणलेली आहे. शरद पवार नियोजन करतायत. प्रॉपर प्लॅनिंग चालू आहे. कसं रोखता येईल नो कॉम्प्रोमाइज संघाला याची व्यूहरचना आखताना दिसतात इथं शिवलिंग स्ट्रायकर्सचे सर्व खेळाडू. चला गणपती बाप्पाचे जयघोष करूयात. टीम शिवलिंग स्ट्रायकर्स टीम आणि क्षेत्ररक्षण लवकर सजवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तुम्ही आता वेळ घेऊ नका. चला पंच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही आता पोहोचतायत आणि आता मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. विजयासाठी जवळजवळ पाठलाग जर पाहिलं तर तब्बल 102 धावांचा पाठलाग आहे. 36 बॉल 102 धावा विजयासाठी तुम्हाला बनवायच्या आहेत. आणि आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पाठीमागच्या मॅचमध्ये शतकवीर खरं तर आपल्याला बावडा प्रीमियर लीग मध्ये भेटलाय आणि आता शतकवीर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. साहिल पवार आणि त्याच्या जोडीला तेजस मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. गणपती बाप्पा मोरया म्हणून सुरुवात झालेली आहे मॅचला. क्रिकेटचा महासंग्राम इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. फायनलचा हा रोमहर्षक सामना. बघूयात आता कोण जिंकतोय. दोन्ही अटीतटीच्या संघातील खेळाडू एकदम पॉवरफुल हिटर दोन्ही संघात आहेत आणि अतिशय सुंदर असं खेळाचं प्रदर्शन आज इथं आपल्याला बघायला मिळतंय. खूपच अचूक अशी गोलंदाजी आणि फलंदाजी इथं आज आपल्याला बघायला मिळालेली आहे. 101 धावा केल्यानंतर 102 धावांचं आव्हान तयार केलेलं आहे. आता बघूयात ते आव्हान थांबवण्यात शिवलिंग स्ट्रायकर यशस्वी होत आहेत का. 36 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या त्या 102 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज या ठिकाणी आलेले आहेत. पहिलं षटक मार्गस्थ करण्यासाठी अक्षय पवार आहेत. आता मॅचला या ठिकाणी आपण ऑन करूयात. ऑन स्ट्राईक वरती तेजस या ठिकाणी ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईकला साहिल पवार नॉन स्ट्राईकला आहेत.
जाऊयात मागच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. पॉवर प्लेचा पहिला षटक आहे. दोनच खेळाडू आपण बाहेर घेऊ शकतो आणि अशी पद्धतीनं सापळा रचलेला आहे शरदने. बघूयात आता कुठं मारतो हा फलंदाज फटका. पहिला चेंडू अक्षयचा सामना करेल तेजस आणि फिरकवला. ऑफ दिशेने मारलाय फटका, कॅप मध्ये मारलाय फटका. आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि आता मिळतोय चौकार. अली लहर आणि केलाकर चेंडू सीमा पार मिळतील. रन 4 चौकार आहे तो मिळाला आहे. तो रिप्लेच्या माध्यमातून STC लालूच्या माध्यमातून पुन्हा एकदा तो फटका पाहायला मिळतोय आपल्याला. तेजस यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती 4 धावा ज्या आहेत ते मिळाल्या आहेत. एक पाऊल खरं तर हा संघ पुढेच आपल्याला सातत्याने पाहायला मिळाला आहे. नो कॉम्प्रोमाइज टायगर. पाठीमागच्या इनिंगचा जर तुम्ही विचार केला, जिथे ऋतिकने लगातारची 2 बॉल डॉट खेळत असताना खरं तर मॅचची सुरुवात केली होती, परंतु आत्ताची सुरुवात अगदी तेजस यांच्या माध्यमातून एक पाऊल पुढेच आहे. तो चौकार यांनी खेळलाय. त्यानंतरचा बॉल फुलटा चेंडू होता, परफेक्ट गॅप मध्ये मारलेला आहे. जोरदार होता फटका. आउटफील्ड इकडे स्लो आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. चौकार मात्र इथे अडवलेला आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 2 धावा वाचवताना दिसत आहेत इथं शिरीष स्ट्रायकरचे हे फलंदाज. आरंभामध्ये 2 धावा क्लिअर करणं महत्वाचं होतं आणि त्या मात्र इथे करत असताना साहिल आणि तेजस पाहायला मिळाले आहेत. धावसंख्या 6 या आकड्यावरती पोहोचली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार होला, परंतु त्याच्यानंतरच्या बॉलवरती 2 धावा ज्या आहेत त्या आल्या. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला तेजस. होता चेंडू अक्षय पवारने सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं. डायरेक्ट थ्रो मारायचा प्रयत्न थोडक्यात बचावलेला आहे तेजस. काय थ्रो होता, अगदी गोळीच्या वेगाने मारलेला हा थ्रो. जर लागला असता तर तेजसला पवेलियन मध्ये माघारी यावं लागलं असतं. सुंदर क्षेत्ररक्षण अक्षयचा. कोणी कोणत्याही फलंदाजाने जर षटकार खेळत असतील तर समाधानजी पवार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर 2 आणि आताच्या बॉलवरती एक सिंगल. धावसंख्या 7 या आकड्यावरती आहे. त्याचबरोबर आताचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, समोर खेळलेला आहे. आताच्या बॉलवरती एक धाव जी आहे ती मिळतीये. बंद टाकायचा प्रयत्न होता. साहिलनं स्टेटला टोललेला फटका होता. एक धाव आलेली आहे. आता त्याच्यासाठी स्ट्राईकवर अक्षयची अचूक टप्प्यावर चालेल ही गोलंदाजी बघून अतिशय आनंद होतोय. कारण हे पिच बॅटिंगसाठी ओळखलं जातं. प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावांच्या आसपास धावसंख्या जाते, परंतु ही धावसंख्या रोखण्यामध्ये अक्षयला मात्र यश मिळताना दिसतंय. बॅटची कड लागलेली आहे आणि बॉल गेलाय पाठीमागे. सुंदर क्षेत्ररक्षण आणि यावर मिळाली आहे एक धाव. एक धाव जी आहे ती मिळते. धावसंख्या मात्र बदलते. 9 धावा धावफलकावरती आहे. साहिल पवार यांनी जर षटकार मारत असतील तर समाधानजी पवार यांच्याकडून 101 रुपयाची कॅश प्राइज आहे. धावसंख्या 9 या आकड्यावरती आहे. शेवटचा बॉल पहिल्या षटकाचा उरला आहे. शेवटचा बॉल आहे. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आत्ताचा बॉल मात्र डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडू सांगता आत्ताच्या बॉलवरती होतीये. फलंदाज पुढे सरसावत आताच्या बॉलला खेळलेला आहे. त्याचबरोबर आताच्या बॉलवरती एक धाव जी आहे ती मात्र कंप्लीट होते आहे. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे जात असताना पहिल्या ओव्हरचा जो खेळ आहे तो मात्र संपन्न झाला. धावसंख्या 9 या आकड्यावरती आहे. 30 बॉल विजयासाठी 93 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेटचा जर तुम्ही विचार केला तर जवळजवळ प्रत्येक बॉल मागे तुम्हाला भरपूर धावा ज्या आहेत त्या मिळवायच्या आहेत, परंतु आता 30 बॉल आणि विजयासाठी 93 धावांची आवश्यकता. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 9 धावा. खूपच सुंदर षटक होतं. पॉवर प्ले मध्ये 9 धावा म्हणजे खूप चांगलं षटक म्हणावं लागेल. हे पिच बॅटिंग साठी ओळखलं जातं बऱ्यापैकी. 9 रन म्हणजे खूप कमी धावा देऊन अक्षय पवारने आपल्या संघाला विजयाच्या वाटेवर आणून सोडलाय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि आता स्ट्राईकवर येतो तेजस. बॉलिंगला सुदीप येतोय संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आणि सामना करेल तेजस. षटकार मारतील तेजस यांना तर समाधान पवार यांच्याकडून 201 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी सुदीप आलेले आहेत. षटक इथे मार्गस्थ करत असताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकामध्ये त्यांचा खेळ आता पाहायला मिळतोय आणि आताचा बॉल मात्र अवांतर आहे. वाईट बॉल अगदी पाहायला मिळतोय.
व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या डबल डिजिट नंबरमध्ये प्रवेश करत असताना 10 धावा धावफलकावरती आहे. 10 रन ऑन द बोर्ड. तेजस यांचा खेळ मात्र आता इथून पुढे पाहायला मिळेल, परंतु महत्वाचे महत्वपूर्ण खेळ आपल्या संघासाठी करणं गरजेचं असतं. तो खेळ आता पाहायला मिळेल का? त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. ओहो, दिशा देण्याचं काम करायचं होतं, परंतु आत्ताचा बॉल बॅक टू बॅक लगातारचा पुन्हा एकदा दंडित केलं जाईल. आता गोलंदाजांना खराब चेंडू आलेला आहे. व्हाईट बॉल आताचा पाहायला मिळाला आहे. धावसंख्या व्हाईट बॉलच्या मदतीने पुढे जाते. 11 धावा धावफलकावरती लागल्या जातात. एकच ओव्हरचा खेळ संपला. सुदीप यांचा एकही चेंडू आतापर्यंत कंप्लीट नाहीये. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. फलंदाज आता ऑन स्ट्राईकला तेजस आहेत आणि त्याचबरोबर आताचा बॉल मात्र डॉट आलाय. निर्धाव चेंडू आताचा या ठिकाणी आपण पाहतोय. डॉट बॉल आलेला आहे. पहिला दोनही करतात वाईडने सुरुवात आहे, परंतु सुरुवात जरी वाईडने झाली असली तरी शेवट मात्र आपल्या संघासाठी चांगलाच करायचा असणार आहे. तो सूर्यदीप यांचा तो इरादा. धावसंख्या 11 या आकड्यावरती आहे. जोरदार फटका मारला बघा, ऑफच्या दिशेने मारला, गॅप मध्ये मारला फटका आणि हा येतोय चौकार. चेंडू सीमा रेषा पार आणि चौकार आहे तो आलेला आहे. चांगलाच फटका आता तेजस यांनी पुन्हा एकदा खेळलेला आहे. साहिल आता स्ट्राईक वरती या एंड वरतून करतात ते प्लॅनिंग नुसारच खेळ करणार आहेत, कारण की या एंड वरती साहिल मात्र जास्त स्ट्राईक वरती करता रणजित सर इथे येणारच नाहीयेत. तो आता दुसऱ्या एंडे जेव्हा गोलंदाजी सुरुवात होईल तेव्हा मात्र ते आता स्ट्राईक वरती पोहोचतील, परंतु धावसंख्या 15 या आकड्यावरती आहे. तेजस यांनाच खेळ या ओव्हरमध्येच करायचा आहे. बुंद्यात टाकलाय बॉल, जोरदार मारलाय फटका, गॅप मध्ये दिसतोय. मागे येतोय अक्षय, सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय तिथं आणि एकदम कमबॅक करतोय सुदीप. चौकार खाल्ला होता त्याच्या आधीच्या बॉलमध्ये आणि आता चांगला कमबॅक केला सुदीपने. सुंदर बुंद्यात बॉल टाकला होता आणि 1 रन आलेली आहे. आणि आता जो मेन हिटर आहे तो साहिल पवार येतो स्ट्राईकवर आणि त्याच्या बॅटमधून अजून पण षटकारांचा पाऊस पडलेला नाहीये. ह्या सामन्यामध्ये त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. बघूयात आता काय होतंय. पुढे एकदा बिगिट करायचं. अरे बाप रे, हा खूपच मोठा झेल सोडलेला आहे, खूपच मोठं नुकसान. आणि हा आता टर्निंग पॉइंट ठरतो की काय मॅचचा. साहिल सारखा आतिषबाजी फलंदाजाची बॅटिंग मध्ये मारलेला हा बॉल झेल मात्र सुटताना दिसतोय. साहिल पवार जर इथून पुढे जर फलंदाजी अचूक पद्धतीने करत असतील आणि मॅच जर विजयाच्या दिशेने पर्यंत कूच जर केली ना, तर ज्या कोणी झेल सोडला असेल त्याच्या स्वप्नात मात्र रात्री साहिल पवारचं ते शतक आणि त्यानंतर आत्ताचा खेळ नक्कीच आठवेल. धावसंख्या 17 या आकड्यावरती आहे. पुढे सरसावत खेळ आहे. ओहो, फॉलोथ्रू मध्ये रोखण्याचं काम सुदीप इथे करतायत. वा, काय क्षेत्ररक्षण आहे आताच्या बॉलवरती. चेंडू मात्र डॉट आलाय. निर्धाव चेंडू सांगता आताच्या बॉलवरती आहे. धावसंख्या 17 या आकड्यावरती. 25 बॉल विजयासाठी 85 ची आवश्यकता. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण सुदीपकडं. टीमचं योगदान, टीमसाठी पूर्ण समर्पण करतो हा खेळाडू. टीमचा जेव्हा 100% खेळ होत असेल, 100% सर्व खेळाडू देत असतील, तेव्हाच खेळ मात्र जबरदस्त होत असतो. आणि आता शिवलिंग स्ट्रायकर संघाने तेच करून इथे दाखवलं आहे. जो कोणता खेळाडू असेल तो 100%च देतोय. झेल जरी मिस झाला असेल, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये आगमन करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरूच आहे. आताच्या बॉलवरती 1 धाव जी आहे ती कंप्लीट होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. खूप चांगली संधी निर्माण करून दिली होती सुदीपने, पण तो झेल मात्र सुटलेला आहे. कारण साहिलचा झेल या क्षणी सुटणं म्हणजे खूपच मोठा धक्का म्हणावा लागेल. कारण साहिल ज्या फॉर्म मध्ये आहे, पाठीमागच्या मॅच मध्ये जे शतक ठोकलं होतं, त्याचा जो फॉर्म आहे त्या फॉर्मला जर तुम्ही असे कॅचेस सोडाल तर मॅचेस जिंकण्यासाठी तुम्हाला खूप अडचणी निर्माण होतात. कारण कॅचेस विन मॅचेस असं म्हणलं जातं. कॅच तुम्हाला हे झेलावेच लागतात. पण असू द्या, खूप चांगला कमबॅक केलाय. कॅच झेल सुटल्यानंतर देखील सुदीपने अतिशय उत्तम अशी बॉलिंग करून धावा रोखण्यात यश मिळालेले असते. संघाची धावसंख्या 17. 17 धावा धावफलकावरती आहेत. रिटायर्ड आउट खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवार मैदानाच्या आतमध्ये येत असतील. 24 बॉल आहेत. विजयासाठी 85 धावांची आवश्यकता. इथून पुढे जे करायचं आहे ते मात्र तोडा फोडा आणि राज्य करा. इंग्रजांचं तत्व आता अवलंब करावा लागणार आहे या खेळाडूंना. तोडाफोडा आणि राज्य करा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय पवार उर्फ भाना. त्यानंतरचा बॉल ऑन स्ट्राईकला धुरंधर साहिल पवार.
पवारांची पावर आता दाखवावीच लागणार आहे साहिल पवारांना, परंतु आताचा बॉल मात्र जबरदस्त आहे, शरीर वेदक किंबड होतोय, तो डॉट आलाय. काय जबरदस्त बॉल होता, एकदम बुंदात. रावळपिंडी एक्सप्रेस म्हणल्यावर हा भाना काय बॉल होता, एकदम बुंदात टाकला आणि काहीच करू शकले नाही साहिल पवार. अतिशय उत्सुक टप्प्यावर गोलंदाजी करतोय भाना. याच्या आधीच्या मॅच मध्ये पण त्याने खूप सुंदर अशी बॅटिंग आणि बॉलिंग केली होती आणि याचा वेग, ह्या बॉलरचा वेग अक्षरशः वाऱ्याच्या गतीने तो चेंडू. डॉट आलेला आहे आणि त्यानंतर चा बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, यासाठी स्ट्राईकला आले. चेंडू सीमा रेषा पार. टप्प्याचा वापर आहे, टप्प्यात आनंद कार्यक्रम. साहिल पवार यांच्या वतीने षटकार साधावा. ज्या गतीनं चेंडू आला त्याच्या दुप्पट गतीने हा चेंडू साहिलने सीमेच्या पलीकडे मारलेला आहे. काय मारलाय बघा फटका, एकदम षटकार येतो इथं, जबरदस्त असा फटका होता. सुंदर बॉल, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, काय अपील केलेली आहे, परंतु पंचांवर काही परिणाम होताना दिसत नाहीये. खूपच सुंदर बॉल होता, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, चांगला कमबॅक केलाय. एका षटकारानंतर डॉट चेंडू टाकलेला आहे. अजून जर षटकार येत असेल तर समाधानजी पवार यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या षटकामध्ये साहिल पवार पुन्हा एकदा आहेत. जे प्रेम आहे ते साहिल पवार यांच्यावरतीच ठेवलंय समाधान पवार यांनी, परंतु आताचा बॉल खराब कळवलाय. वाईट बॉल आताचा पाहायला मिळतोय, अवांतर धावा इथे मिळतीये. एकवीस बॉल विजयासाठी 78 ची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 22.29 प्रति षटका मागे बाना पवार जर विकेट मिळवत असतील तर 501 रुपयाचं कॅश प्राइज. फलंदाज साहिल पवार आहेत, यासाठी मन बनवलं होतं, तो एंड मला फेवरेटच आहे खंडाळा सिटीचा. आणि आताचा बॉल पुन्हा एकदा खंडाळा सिटीच्या दिशेने सीमा रेषा पार. सिक्सर साधावा. खूपच जबरदस्त फटका होता, काही समजू शकले नाही भाना. बरोबर परफेक्ट टायमिंग लावलं आणि सुंदरसा फटका 6 धावांसाठी. खूपच जोर बॅटिंग करतोय साहिल, पुन्हा लय प्राप्त करतोय आणि भानाची लय मात्र तो बिघडताना दिसतोय. खूप चांगली बॅटिंग साहिलच्या बॅटिंगमधून. जबरदस्त फटका पुन्हा टोलवला, पुन्हा एकदा मारला आणि फायर. 6 धावांसाठी मारलेला फटका. साहिल पवार टोकतो षटकारवर षटकार. षटकारवरती षटकार, तो आम्हाला खेळायचाच आहे आणि मॅचच्या विजयाच्या दिशेनेच कुच आम्ही करत असतो. तोच आता रिटायर्ड आउटचा देखील फैसला त्यांनीच निवडला होता आणि साहिल पवारला स्ट्राईक वरती ठेवण्याचं काम त्यांनीच केलं होतं. धावसंख्या 36 या आकड्यावरती आहे. समीकरण जर पाहिलं तर आता 19 बॉल आहेत आणि अजून जर पाहिलं तर धावांची आवश्यकता तेही देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. 66 धावांची आवश्यकता आहे. 36 धावा फलकावरती आहेत. आउट आहे आणि आताचा बॉल होता पॉइंटला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आता पाठलाग करत आहेत. आता खेळाडूपासून दूर ठेवण्याचं काम करत आहे साहिलला आणि आताच्या बॉल वरती 2 धावा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. स्ट्राईक वरती ऑन स्ट्राईकला आता पुन्हा एकदा अक्षय पवारांचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 38 या आकड्यावरती 18 बॉल आणि विजयासाठी 64 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट आहे 21.33 चा. खूपच सुंदर बॅटिंग. आता साहिल कुठेतरी आटोक्यात आणला हा सामना वाटायला लागलाय आणि आता पूर्ण सामन्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतोय आणि आता षटकारांचा अक्षरशः पाऊस पडतात. सलग मागे 2 षटकार त्याने मारून आपली दावेदारी निश्चित केलेली आहे आणि अक्षय पवार भरा या नामांकित बॉलरला जबरदस्त असे षटकार मारून त्यानं गेम पलटवला अक्षरशः. अडतीस धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल आणि विजयासाठी 64 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. गोलंदाजचं नाव कळवा. धनराज आलेले आहेत. त्यानंतरचा बॉल पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न. फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक आलेत. वन हँड कॅच कॅरी करायचा प्रयत्न आणि आताचा बॉल सीमा रेषा पार. 4 रन चौकार. झेल घेण्याचा उत्तम असा प्रयत्न केला होता परंतु झेल मात्र होता झालेला नाहीये आणि यावर मिळतात 4 धावा. ज्या धावांची ज्या स्पीडची गरज आहे ती स्पीड इथे मिळताना दिसतोय आणि पहिल्या चेंडूवर मारलाय हा पहिला वाईला चौकार. हो त्याचं नव्हतं करायचं काम आम्हाला जमत असतं. तोच आता अक्षय पवार सांगतोय आणि दुसऱ्या साईडून साहिल पवार देखील सांगतायत. धावसंख्या 42 या आकड्यावरती आहे. त्यानंतरचा बॉल 4थ्या षटकातला पहिल्याच बॉलवरती धनराजांच्या विरोधात चौकार खेळाय.
आणि आताचा बॉल जाऊ दिला आहे. त्यानंतर आताचा बॉल मात्र अवांतर कळवला. व्हाईट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. प्रत्येक विकेटसाठी समाधान पवार यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धावसंख्या 43 या आकड्यावरती आहे. 43 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथून देखील खेळ कशा प्रकारे गिअर असेल आपल्या टीमसाठी तर अक्षय पवार आणि साहिल पवारांचा, परंतु धनराजवरती आक्रमण होईल का? असंख्य प्रश्न आमच्या मनामध्ये उभेच राहिले आहेत. परंतु आता फटका फसलाय. क्षेत्ररक्षक होते तैनात आणि आत्ताचा बॉल लँड होत असताना पाहायला मिळतोय जब बेटा होगा पार मिलेगा रन 4. बॅक टू बॅकचा चौकार, 4 रन. जोरदार मारायचा फटका गेलेला, उंच गेलाय, ढगात गेलाय, हवेत गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण यावर काढलेली आहे. फक्त ती एक धाव एकच घेणार आहेत, कारण की ज्याची फलंदाजी आतापर्यंत मोठी राहिली आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे समाधान पवार यांच्याकडून. आणि बडे मंच का बडा खिलाडी, मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणू शकतो. आणि आता ऑन स्ट्राईक वरती साहिल पवार पुन्हा एकदा आहेत. 8 बॉल 22 धावा त्यांनी बनवल्यात आणि त्यांचा खेळ आता कशा प्रकारे पाहायला मिळतो आपल्या संघासाठी. कडपाचा बॉल दिशा द्यायचं काम करायचं होतं. स्लो बन, गतीमध्ये परिवर्तन आणि मिश्रण करण्याचं काम धनराज इथे करतायत. आताचा बॉल मात्र डॉट आलेला आहे. धावसंख्या 48 पर्यंत पोहोचली आहे आणि इक्वेशन मात्र या ठिकाणी पाहतोय 14 बॉल विजयासाठी 54 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 54 धावांची आवश्यकता. या ओव्हरमध्ये आता 2 बॉलचे आहेत, त्याच्यावरती आक्रमण करणं आता गरजेचंच राहणार आहे, कारण की रिक्वायर्ड रनरेटचा जो प्रेशर आहे, तो जबाब आहे, तो मात्र वाढतच चाललाय. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. फलंदाज बिगिट करायचा प्रयत्न करतायत, त्याचबरोबर आक्रमण याही बॉलवरती होतंय. लॉंग ऑनला आताचा बॉलला खेळ आहे आणि याचबरोबर एक सिंगल जे आहे ती मिळते. धावसंख्या सिंगलच्या वतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या आता मात्र 49 या आकड्यावरती आहे. 13 चेंडू आणि विजयासाठी 53 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 53 ची गरज आहे. चौथ्या षटकातला शेवटचा बॉल उरलाय. धनराज आतापर्यंत 5 बॉलमध्ये 11 धावा खर्च करत असताना पाहायला मिळेल. शेवटचे किंवा काही बॉल जे होते त्या मात्र कमबॅक करत असताना धनराज पाहायला मिळत आहेत. परंतु खोलवा टप्प्याचा बॉल आहे, गॅप बनवण्याचं काम इथे करायचं होतं एक्स्ट्रा कव्हरला. आणि आताचा बॉल मात्र डॉट येत असताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आलेला आहे आणि आता इक्वेशनकडे जाणं गरजेचं आहे. 12 चेंडू विजयासाठी 53 ची आवश्यकता. 53 धावा आता करायच्या आहेत आणि आता त्यासाठी इक्वेशन जुळवावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. अक्षय पवारकडे गेलेला हा चेंडू अतिशय उत्तम असं क्षेत्ररक्षण केलंय त्याने आणि तो चेंडू त्याच वेगाने स्टंपकडे भिरकवलेला आहे आणि जिथे 2 धावा होते तिथे एकच धाव दिलेली आहे. अक्षयची ही फिल्डिंगचं कौतुक इथं करणं गरजेचं आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. बारा बॉलमध्ये 53 धावांची गरज. पुढील चेंडू वरती गेला, चेंडू एकदम उंच गेला आणि षटकार मिळतो इथं. साहिल पवारने मारलेला हा फटका 6 धावांसाठी. भानाला पुन्हा एकदा धारेवर घेतोय आणि षटकार मारतो इथं. एकच नंबर बॅटिंग करतोय. भाना आलेले आहेत आणि भाना यांच्यावरती उलटा स्ट्रोक त्यांच्यावरती खेळ आहे. तो षटकार आहे, तो मिळतोय. धावसंख्या षटकाराच्या मदतीने 55 या आकड्यावरती. 11 चेंडू 47 ची आवश्यकता. 11 बॉल 47. मॅच बनू शकते, क्षमता आपल्यामध्ये आहे. क्षमता दाखवावी लागेल साहिल पवार यांना. फ्लॅट अँड फ्लॅट चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅकचा षटकार, 6 धावा. सलग 2 बॉल मध्ये 2 षटकार मारून विजयाचा शिक्कामोर्तब करते की काय साहिल असं वातावरण तयार झालेलं आहे. खूपच जबरदस्त अशी फटकेबाजी साहिलच्या बॅट मधून येताना 2 षटकार पाहून अतिशय आनंद होतोय. आणि आता मॅच पुढचा चेंडू अक्षय पवार बाना बघूयात कुठे टाकतोय. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा साहिल आहेत आणि बिगिट केले. खोलवा टप्प्याचा बॉल आहे. जरी माझ्या फटक्यांना झाला असेल उशीर तरी माझे फटके आहेत एकदम पद्धतशीर. लगातारच्या 3ही बॉलवरती अफलातून स्ट्रोक. अक्षय पवार अर्थात बाणा यांच्या विरोधात 3 षटकार खेळेस, 6 धावा. 3 बॉल मध्ये 3 षटकार. आता हॅट्रिक केलेल्या षटकारांची इथे आणि कुठेतरी संघाची धावसंख्या जवळण्यामध्ये साहिल यशस्वी ठरताना दिसतोय. इथं भानाला आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये बदल करण्याची गरज आहे. 3 षटकार.
धावसंख्या पुढे जाते षटकाराच्या मदतीने 67 धावा धावफलकावरती आहेत. आता 9 चेंडू विजयासाठी 35, 9 बॉल आणि 35 ची गरज आहे. ओहो, पुन्हा एकदा गिअर जो आहे तो आम्हीच बदलत असतो. मी कसली करणार नाही तडजोड, मी फक्त करेल ती तोडफोड. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौथाही चेंडू अगदी षटकार खेळलाय. 6 धावा भाडा यांच्या विरोधात. धावसंख्या पुढे जाते 73 धावा धावफलकावरती आहे. साहिल आता अर्धशतक जवळच आलंय, परंतु ते पूर्ण करून आम्हाला चालणार नाहीये. आम्हाला मॅच जिंकणं महत्वाचं आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. भाडा यांच्या पुढे आता बॉल खेळला आहे. टपका सीमा रेषा पार. लगातारचे 4 होले होते, परंतु रास्ते हे 4 खे मिलेंगे 4 रन. चौकार, 4 षटकार आणि त्यानंतर 5व्या बॉल वरती चौकार. धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या आता मात्र पाहायला मिळतीये. आणि 15 चेंडू मध्ये 51 धावांची खेळी खरं तर साहिल इथे बनवत असताना पाहायला मिळतात. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. विकेट केली जाते. आताचा फटका इथे फसला गेलाय की काय, आणि आताचा बॉल सीमा रेषेच्या बाहेर. दे धक्का, मॅक्सिमम छक्का. 6 रन षटकार, 5 षटकार मारण्याचं काम अगदी साहिल पवार देखील करत असताना पाहायला मिळतात. एक चौकार खेळा असेल, परंतु जबरदस्त खेळ आता साहिल यांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याचं नव्हतं केलं या फलंदाजांनी. धावसंख्या पुढे जाते 83 धावा. 6 चेंडू विजयासाठी 19 ची आवश्यकता. 6 बॉल 19. सर्व षटकारांसाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज खरं तर समाधानची पवार यांच्याकडून येत आहे. 6 चेंडू विजयासाठी 19 ची आवश्यकता आहे. 6 बॉल 19 ची गरज. कोणता गोलंदाज आता पुढे केला जाईल आणि आता कोणावरती ती जबाबदारी आता सोपवली जाईल तेही देखील महत्वाचं आहे. जबाबदारी घेणं महत्वाचं राहील, परंतु आता जबाबदारी घेत असाल तर आपले खांदे मजबूत असायला हवेत. आणि कोणाचे खांदे, आता कोणत्या खेळाडूचे खांदे मजबूत असतील. 6 बॉल 19 ची आवश्यकता. आणि आता आदरणीय अतुलजी पवार यांच्याकडून देखील 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाते. खरं तर साहिल यांना जबरदस्त 5 बॉलवरती 5 षटकार त्यांच्या माध्यमातून आहे. मध्ये फक्त चौकार होता, परंतु 6 चेंडू आता 19 ची आवश्यकता आहे. कानमंत्र आणि दोघांमध्ये चर्चा सातत्याने चालू राहिली आहे. ऑन स्ट्राईकला खरं तर पाहिलं तर अक्षय पवार येणार आहेत. स्ट्राईक वरती आणण्याचं काम साहिलला केलं जाईल का? साहिल आतापर्यंत 16 बॉल 57 धावांची आवश्यकता, 57 धावांची खेळी त्यांची पाहायला मिळते. आणि चला वेळ वाचवा, बक्षीस वितरण सोहळा अजून आहे. आणि महाराष्ट्रामध्ये खरं तर रणजित दादा 2च खेळ आहेत आणि 2च खेळ तुमचे STC लाईव्ह देखील कव्हर करतात. अर्थात एका साईडला तो म्हणजे क्रिकेट, तर दुसऱ्या साईडला बैलगाडी शर्यतीचा जंगी सोहळा आणि बावडाकरांचं आयोजन देखील आपल्याला ठीक आहे 7 तारखेला देखील पाहायला मिळत आहे. 7/5/2026 बावडा केसरी कोण होईल, त्या 1 लाखाचा कोणता बैलगाडी मालक 1 लाखाचा मानकरी असेल. 6 बॉल 19 ची आवश्यकता आहे. आणि आताच पंचायत समिती सदस्य अतुल बाबा पवार यांचं इथं आगमन झालेलं आहे, तर त्यांचं सहर्ष असं स्वागत. प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज खरं तर इथे येत असताना पाहायला मिळते आपल्याला. समाधानजी पवार यांच्याकडून 6 बॉल 19 ची आवश्यकता. ऑन स्ट्राईकला अक्षय पवार, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अक्षय पवार यांना आणलं जात आहे. आता मॅच मात्र जबरदस्त आहे. 6 बॉल 19 ची गरज. अक्षय नावाचा बॉलर म्हणजे मागच्या एका मॅच मध्ये शेवटची ओव्हर त्याने एकदम परफेक्ट टाकली होती आणि मॅच संघाला विजय मिळवून दिला होता. आता तशाच विजयाची गरज आहे आता त्या संघाला. आणि आता कॅप्टनने अक्षयवर विश्वास ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाला पात्र होतो का आपल्याला बघावं लागेल. 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आणि अक्षय मात्र याच्या आधीच्या मॅच मध्ये ही धावसंख्या रोखण्यामध्ये यश मिळवलं होतं. पण बघूयात आता तो तीच खेळी पुन्हा एकदा करतोय की काय. स्ट्राईकवर आहे अक्षय आणि बॉलिंग पण करतोय अक्षय. जाऊयात मॅचच्या दिशेने. आता मॅचला या ठिकाणी आपण ऑन करणार आहोत. 6 बॉल विजयासाठी 19 ची आवश्यकता आहे. गोलंदाज या ठिकाणी अक्षय आपल्याला पाहायला मिळत आहेत. नामांकित खेळाडूंच्या यादीमध्ये खरं तर अक्षय पवार आणि त्याचबरोबर साहिल पवार यांचं नाव घेतलं जातं. परंतु आता मॅच महत्वाची आहे. कोण ठरेल बावडा प्रीमियर लीग 2026 चा महासंग्राम तो आहे. तमाम प्रेक्षक राजे आजही या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. युवावर्धन क्रीडा संकुल बावडा आणि त्याचबरोबर तालुका खंडाळा जिल्हा सातारा. 6 बॉल विजयासाठी 19 ची आवश्यकता.
6 बॉल 19 पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती दंडात्मक कारवाई खरं तर गोलंदाजांवरती आता केली जाते आणि आताचा बॉल मात्र खराब कळवलाय. व्हाईट बॉल आताचा पाहायला मिळतोय. समीकरण पुन्हा एकदा बदललं जातंय. 6 बॉल विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 18ची गरज आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. फलंदाज बिगिट करायचा प्रयत्न करताय. समोर खेळा आहे स्ट्रेट ऑन द ड्राइव्ह. आताचा बॉल एक सिंगल मिळत असताना पाहायला मिळते. लॉन स्ट्राईकला पुन्हा एकदा साहिल पवारांना आणलं जातंय. एक धावची आहे ती मिळाली आहे. 5 बॉल विजयासाठी 17ची आवश्यकता. सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळाला. चौकारचा चेंडू सुंदर प्रकारे अडवलेला आहे आणि एकच रन दिलेली आहे. अक्षय पवार तो दुसरा चेंडू घेऊन बघूयात आता काय होतंय. साहिल आहे स्ट्राईक वर. 5 बॉल विजयासाठी 17ची गरज आहे. त्यानंतरचा बॉल पुढे आहे. स्टेप आउट डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचा प्रयत्न आहे. थांबवलंय आणि स्वतःवरची विश्वास आता साहिल पवार यांनी दाखवत असताना आताचा बॉल मात्र डॉट खेळलेला आहे. 4 बॉल विजयासाठी 17ची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तलाव जेव्हा पाण्याने भरत असतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातलं पाणी संपूर्ण कोरडा होतो तेव्हा किड्या मासांना खात असतात. लक्षात घ्या संधी सगळ्यांना भेटत असते परंतु संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. ते सोनं आता साहिल पवार करतायत आणि आताचा बॉल टप्पा खात सीमा रेषेच्या पार होत असताना पाहायला मिळालाय. चौकार जो आहे तो मिळाला आहे आणि 4 रन मिळतात आताच्या बॉलवरती. मॅच पुन्हा एकदा बदलली जाते. समीकरण आणि इक्वेशन कडे जाणं महत्वाचं राहील. इक्वेशन या ठिकाणी आपण पाहूयात. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. आता बिगिट ती मात्र करावीच लागणार आहे. मॅच मात्र आता जवळजवळ 89 धावांपर्यंत टीम पोहोचली आहे. 3 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. तो साहिलचा सुटलेला झेल आता मात्र महागडा ठरताना दिसतोय आणि विजय खेचून आणताना दिसतोय. साहिल अक्षय पवारने पण अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि थांबवलेले अक्षरशः. उंच गेला बॉल हवेत चेंडू आणि हे पहा स्वीप खूपच मोठा धक्का. अतिशय जबरदस्त असा झेल घेतलेला आहे आणि षटकार मारायच्या प्रयत्नात साहिल पवार मात्र आउट झालेला आहे आणि आता मात्र खेळाची दिशा बदलली आहे अक्षयने. अक्षरशः जबरदस्त असा कमबॅक. खूपच सुंदर. जी विकेट पाहिजे होती ती विकेट मिळाली आहे परंतु साहिल पवार आज बावडाकरांची मन मात्र जिंकलेली आहेत. 19 बॉल 61 धावांची खेळी साहिल पवारची पाहायला मिळतेय. जर नो कॉम्प्रोमाइज टायगर संघ साहिल पवारचा खेळ आवडला असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत असेल. जबरदस्त खेळी करत साहिल पवारची पाहायला मिळतेय जिथे 19 बॉल आणि 61 धावा लगातार 4 षटकार 1 चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा तो षटकार खेळलेला होता बाणा यांच्या विरोधात. शेवटच्या क्षणापर्यंत झुंजत राहिले परंतु आता शेवटच्या हातातून मॅच मात्र निसटून गेलेली आहे. उंबरट्यापर्यंत पोहोचले होते. उंबरटा वलटू शकले नाहीयेत परंतु आता 2 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. मी तुम्हाला म्हणलं होतं ना की अक्षय पवार म्हणजे जादूचा बादशाह. मागच्या एका मॅच मध्ये त्यांनी विजय खेचून आणला होता त्याच्या बॉलिंगच्या जोरावर आणि आता आपण तेच करतोय. साहिल सारखा बलाढ्य फलंदाज गावामध्ये अडकवताना दिसतोय आणि काय बोलावं अक्षय विषयी. अक्षरशः मॅच खेचून आणली आहे यांनी शिवलिंग स्ट्रायकर साठी. पुढचा चेंडू अरे वा वा जोरदार मारलाय फटका. सुंदर अडवलाय बॉल आणि आता इथं झालाय विजय असं निश्चित करून ठेवलेला आहे. आता पाहिजेत फक्त 1 चेंडू विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. बावडा प्रीमियर लीगचा चॅम्पियन आता जवळच आलाय आणि आता पुन्हा एकदा आतुरता असणार आहे 2027 ची. अर्थात बावडा प्रीमियर लीग 2027 चं आगमन कधी होत आहे कमिंग सून असेल. शेवटचा बॉल रियाज बरोबर जबरदस्त अशी मॅच झाली आणि या मॅचचा दावेदार ठरलेला आहे अक्षय पवार. विजयाचं नाव लिहून ठेवा. अक्षय पवारने हा विजय नो कॉम्प्रोमाइज संघाकडून खेचून आणलेला आहे. अक्षरशः 18 धावांची गती थांबवण्यासाठी अक्षय पवार कारणीभूत ठरलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी आणि या गोलंदाजीच्या जोरावर शिवलिंग स्ट्रायकर संघानं विजय मिळवलेला आहे. अतिशय जोरदार असा विजय साजरी करतायत शरद पवार आणि त्यांचे कर्णधार त्याचं कौतुक करतायत. खूपच जबरदस्त अतिशय सुंदर असा सामना अंतिम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आता यानंतर लगेचच या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय आणि हा बक्षीस वितरणासाठी मी सर्व टीमचे सर्व संघ मालक त्यांचे सर्व टीम्स व्यवस्थापक यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बक्षीस वितरणासाठी यायचं. या ठिकाणी सर्व मान्यवर जे आहेत त्यांनाही विनंती की आपण या बक्षीस वितरणासाठी या
व्यासपीठावरती यायचंय. सर्व संघाचे सर्व खेळाडू, सर्व व्यवस्थापक, सर्व संघ मालक यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी